मंडळी, सकाळच्या सेलिब्रिटी गप्पा टप्पा या पॉडकास्टमध्ये मी किमया नारायण तुमचं स्वागत करते. आज आपल्यासोबत आहे सध्या सगळीकडे गाजणारं नाटक चिरंजीव परफेक्ट बिघडलायची टीम. जाणून घेऊया या नाटकाविषयी आणि त्यांच्या प्रवासाविषयी आजच्या पॉडकास्टमध्ये. मला तिघांनाही प्रश्न विचारायचे, कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत. मस्त एकदम. ओके. आजही तुमचा प्रयोग आहे आय थिंक. आणि प्रयोग म्हणजे तुमच्या रील्स सध्या व्हायरल होत आहेत सोशल मीडियावर. आणि मी तुमची एक हो. रील बघितली जी अत्यंत व्हायरल झाली होती. एवढी बातमी वगैरे पण आम्ही केली होती त्यावेळी. काय सांगाल या नाटकाविषयी? हे नाटक एकांकिका ते आता व्यावसायिक असं ह्याने रूपांतर केलंय. काय एक कलाकार म्हणून तुमच्या काय भावना आहेत त्या नाटकाविषयी? खूपच म्हणजे हा प्रवास फार कमी वेळात म्हणजे हे जे ट्रान्झिशन आहे एकांकिका ते 2 अंकी नाटकाचं हे फारच कमी वेळात घडलं आणि हे म्हणजे खूपच ड्रीम लाइक म्हणू शकतो आपण, की म्हणजे आम्ही एवढी वर्ष एकांकिकांमधून किंवा वेगवेगळ्या प्रायोगिक नाटकांमधून काम करत आलेलो आहोत. अ, आणि प्रत्येकाचं ते पॅशन असतं जसं आमचंही होतं, की कधीतरी एका व्यावसायिक नाटकात ब्रेक मिळावा आणि एखादं प्रायोगिक नाटकाचंच व्यावसायिक नाटकात रूपांतर होईल, असा कधी विचार केला नव्हता आणि लीड रोलमध्येच पदार्पण होईल म्हणजे एवढी मोठी जबाबदारी घेऊनच पदार्पण होईल, असाही कधी विचार केला नव्हता. तर ते सगळंच या नाटकाने दिलं म्हणजे ती जी संधी हवी होती ती या नाटकाने दिली. आणि आता त्याचे 100हून जास्त प्रयोग झालेत आणि सक्सेसफुली रन होतायत. प्रेक्षकांचं प्रेम मिळतंय, सपोर्ट मिळतोय प्रेक्षकांचा, ही खूप मोठी गोष्ट आहे. ओके. समृद्धी? श्रेयसलाच मी थोडं जोडून सांगते, की म्हणजे आपण खूप मोठ्या प्लॅटफॉर्मवर काम करतोय हे आधी अगदीच सुरुवातीला वाटत नव्हतं, जोपर्यंत आमच्या तालमी सुरू झाल्या. कारण आम्ही एकांकिकेचे स्पर्धेचे प्रयोग आणि 2 अंकीची तालीम ही एकत्रच करायला लागलो. तर त्यानंतर एक दिवशी प्रशांत दळवी सर, चंद्रकांत कुलकर्णी सर आणि श्रीपाद पद्माकर सर आमच्या तालमीला आलेले, काय कसं चालू आहे सगळं बघायला. आणि एक तेव्हापासून जरा हिट व्हायला लागलं. तिथून सुरुवात झाली, की आपण जरा खूप मोठ्या स्टेजवर खूप मोठ्या लोकांसोबत आता काम करतोय. आणि मग तिथून जरा एक वाटायला लागलं, की बापरे! ही खूपच मोठी जबाबदारी आहे. तोपर्यंत काय आपलीच लोकं, आपलंच सराउंडिंग असतं. आपल्याला काही वाटत नसतं तेवढं. पण त्यानंतर एक हुरहुर सुरू झाली, की बापरे! आता काय? आता कसं होणार आहे सगळं? पण झालं सगळं एकदम परफेक्टली झालं. आणि अजून एक मला ॲड करायला आवडेल, की एक म्हणजे एक ठरवलेलं असतं, की त्या वर्षाचा एक गोल असतो, की ही एकांकिका आज आपल्याला वर्षभर रन करायची आहे आणि सगळीकडे बक्षिसं अ, घ्यायची आहेत आपल्याला या एकांकिकेसाठी. तर आम्ही लिटरली 4च स्पर्धा केल्या आणि त्या 4ही स्पर्धांमध्ये 3 स्पर्धांमध्ये एकांकिकेचा पहिला नंबर आला, एकात दुसरा आला आणि त्यातल्याच एका स्पर्धेत चंद्रकांत सर जज म्हणून होते, नाट्य परिषद करंडक मुंबईचा. तर सरांना एकांकिका खूपच आवडली आणि ते जज म्हणून आणि आम्हाला ती 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 मेन काळजी होती, की सरांना हे कसं वाटेल, ही एकांकिका कशी वाटेल? कारण प्रत्येकाच्या मनात असलेली सरांबद्दलची इमेज ही खूप स्ट्रिक्ट आणि असं म्हणजे सरांनी आत्तापर्यंत जे काही प्रोजेक्ट्स केलेत ते सगळे क्वालिटी प्रोजेक्ट्स आहेत आपल्याला माहिती आहे आणि त्यामुळे त्यांना हे आवडेल का? असं म्हणजे सगळ्याच जजेस बद्दल आम्हाला छान वाटत होतं, की खूप मोठ्या-मोठ्या व्यक्ती आहेत. पण सरांविषयी थोडं जास्त पर्सनली पण वाटत होतं, की त्यांना हे आवडेल का? किंवा काय वाटेल त्यांना या नाटकाबद्दल? आणि त्यांना हे खूप आवडलं आणि त्यावेळेस 252 एकांकिकांमधून ही एकांकिका पहिली आली. आणि सरांना या 2 अंकी नाटकाचं पोटेन्शियल दिसलं आणि 1.5 महिन्याच्या आत त्याचं व्यावसायिक नाट्य रूपांतर होऊन ते व्यावसायिक रंगभूमीवर आलं नाटक. ओके. मला पण म्हणजे त्या आत्ताचा जो पहिला प्रश्न विचारला जातो तुम्ही, की नाटक करताय तर कसं वाटतंय किंवा काय फील होतंय त्याबद्दल थोडंसं बोलावंसं वाटतंय. मला मला पण असं वाटत होतं, की व्यावसायिक नाटकात पदार्पण होण्यासाठी खूप वेळ आहे अजून नाही का, की बाबा प्रशांत सर आहे किंवा संकर्षण आहे अजून म्हणजे पोंक्षे सर आहेत किंवा खूप मोठी-मोठी नावं आहेत, जी त्या लेव्हलला जाऊन आता म्हणजे व्यावसायिक लेव्हलला खूप आधीपासून वगैरे काम करतायत. त्यांच्या कामाची क्वालिटी किंवा सगळ्या बाबतीत गोष्टीत आपण बघत असतो लहानपणापासून. मला असं वाटलेलं, की प्रायोगिक नाटक आता खूप काळ करायचंय आणि मग त्यानंतर एक थोडा वेळ जाईल. कुठेतरी आपण सीरियल्समध्ये काम करू किंवा काही गोष्टी रिकॉग्निशन मिळेल. मग आपल्याला कोणीतरी व्यावसायिक नाटकात एक छोटासा भाग म्हणून घेईल.
असा विचार होता. कारण की त्याला एक वेगळा प्रेझेन्स आणि सगळ्या गोष्टी लागतात. पण प्रायोगिक अशा पद्धतीने तयार झालं जे चांगल्या क्वालिटीचं होतं. जे व्यवस्थित व्यावसायिकवर रन होऊ शकेल असं सरांना वाटलं आणि मला त्यामुळे हे नक्कीच वाटलं, की कंटेंटमध्ये जेव्हा एखाद्या ताकद असते, तेव्हा ते नाटक मेनस्ट्रीम पर्यंत पोहोचण्यापासून कोणी म्हणजे त्याला म्हणजे ते जातच त्या लेव्हलपर्यंत. तर तसं फिलिंग मला आलं व्यावसायिक हे करत असताना आणि खूप छान वाटतंय त्यामुळेच, की कंटेंटमुळे सगळ्यात जास्त पहिले बघितलं गेलं या नाटकाला मेनस्ट्रीमवर येऊ शकतं त्या दृष्टीने. हे छान एक्झॅक्टली. वाटलं. माझा पुढचा प्रश्न तोच होता, की नाटकाचा कंटेंट किंवा नाटकाचं लेखन म्हणजे आता खरं सांगाल तर पर्सनली मी अजून हे नाटक बघितलं नाहीये. मला बघायचंय. बट तुमच्या ज्या काही मी रील्स बघितल्या आहेत ना, तो त्यातनंच अंदाज येतोय, की हे नाटक किती फनी असेल किंवा किती सुंदर असेल, काय त्याचा आशय असेल. तो मला हे विचारायचंय, की जे नाटकाचं लेखन म्हणजे लेखकाविषयीच विचारायचंय, की हे नाटकाचं लेखन किंवा ही प्रोसेस कशी होती? ज्या तुम्ही नाटक ऐकलं, त्यात तुमच्या डोक्यात काय आलेलं आणि कसं तुम्ही त्यात वर्क केलं? नाटक विनोदने लिहायला घेतलं. विनोद रत्ना जो या नाटकाचा लेखक दिग्दर्शक आहे. त्याच्या डोक्यामध्ये 2-3 विषय आधी घोळत होते. त्यापैकी त्याला आत्ताच्या जनरेशनला जाणारा एक विषय सापडला, जो मी आत्ता खरं तर म्हणजे आम्ही कोणीच रिव्हील नाही करू शकत, की नेमकं काय? म्हणजे कारण की त्यामध्ये बराचसा सस्पेन्स आहे किंवा एक छान अशी गोष्ट आहे, नात्याची गोष्ट आहे, नात्याकडे नव्याने बघण्याची एक गोष्ट आहे. तो त्या पद्धतीने विनोदला या काळाला जाईल असा विषय डोक्यात सापडत होता. तो त्याने त्याचा लिहिला आणि तो आम्ही त्याच्या 6 महिने वगैरे तालमी केल्या प्रायोगिक नाटकाच्या आणि त्या तालमीच्या वेळेस जेव्हा त्याने ते लिहिलेलं वाचून दाखवलं, तर ऑब्व्हियसली आम्ही भारावून जात होतो, की हे यामध्ये काय-काय शक्यता आहेत करण्यासारख्या. वेगवेगळ्या रसांमध्ये हे नाटक फिरतंय, अचानक लोकांना अचंबित करतंय, अचानक लोकांना रडवतंय, अचानक हसवतंय आणि ते सगळं आपल्याला इम्पॅक्टफुली मांडता येईल आणि खूप जास्त फ्रीडम आहे ॲज अ ॲक्टर म्हणून आम्हाला. याची जाणीव होत होती सतत ते बघताना, वाचताना आणि ऐकताना विनोदकडून, असं मला वाटतंय. आणि म्हणजे हा अनुभवच आहे, की प्रत्येक नाटकातलं जे वाक्य आहे ते एवढ्या थॉटफुली लिहिलं गेलेलं आहे आणि डिरेक्शन मधली प्रत्येक मोमेंट एवढी थॉटफुली बसवली गेली आहे, की एक रिफ्रेशिंग काहीतरी प्रेक्षकांसमोर आणण्याचा त्यांनी जो प्रयत्न केलाय तो खरंच खूप छान किंवा त्यांनी आमच्याकडून पण ते तेवढ्या ताकदीने किंवा तेवढ्या लेव्हलला करून घेतलंय आमच्याकडून. कारण विषय तसा बघायला गेलं तर खूप सेन्सिटिव्ह आहे. तुम्ही आत्ता जसं म्हणालात, की रील्सवरून ते फनी वाटतंय, पण त्याची जी ग्रॅव्हिटी आहे त्या विषयाची, ती नाटक बघितल्यावरच कदाचित प्रेक्षकांना कळत असावी असं वाटतं. कारण त्यांनी लिहितानाच असं लिहिलंय, की तो खूप सटल पद्धतीने किंवा खूप हलक्या-फुलक्या वेमध्ये विनोदी अंगाने जात एक खूप सेन्सिटिव्ह विषयाला हात घातलाय असं खूप म्हणजे हे नाटक बघितल्यावर त्याची प्रचिती येतेच. पण असं मला म्हणावसं वाटतं, की खूप सेन्सिटिव्ह विषय आहे, जो वरवर दिसताना फनी वाटतो. पण शेवटी त्याची जाणीव होते, की हा किती मेन विषय आणि ही आजच्या काळाची किती मोठी गरज आहे. सो त्याच्यात तो खूप सक्सेसफुल झालाय आणि त्यांनी आमच्याकडून पण ते सगळं करून घेतलंय आणि कदाचित हीच बाब सरांनी हेरली असावी आणि म्हणून आज आम्ही एवढ्या आत्मविश्वासाने उभे आहोत सगळ्यांसमोर. समृद्धी, तू काय सांगशील तुझ्या भूमिकेविषयी? म्हणजे अपेक्षा आहे तुझं कॅरेक्टर आहे, ती कशी आहे आणि काय तिचं एकूण कसं आहे तिचं लाईफ? ॲक्चुअली एक खूप ओव्हर अँबिशियस आणि तिच्या अपेक्षांना लिमिट नाहीये स्वतःबद्दलच्या आणि स्वतः म्हणजे मी परफेक्ट आहे, तर इतरांनीही का असू नये? असा एक जो काही समज असतो, एक चौकट आहे तिची, जी तिच्या बाहेर ती जात नाही युजुअली, नाहीच जात रादर. ते कॅरेक्टरच इतकं मोजून मापून वागणार आहे, खूप विचार करून बोलणार आहे किंवा माणसानी चौकटीत वावरावं, हा एक माइंडसेट असतो ना, तशा माइंडसेटचं ते कॅरेक्टर आहे आणि म्हणजे इझिली तिची चौकट कोणी मोडू शकणार नाही आणि ती ट्राय करेल, की तिच्या चौकटीमध्ये ती सगळ्यांना कशी बसवते. ओके. श्रेयस, तू मला वाटतं आनंदचा करतोयस, राइट? तर तुझ्या हो, हो. भूमिकेविषयीचा. जसं तिचं परफेक्शनिस्ट असं कॅरेक्टर आहे, तसं माझं खूप जॉयफुल किंवा जॉली असा तो नवरा आहे. आणि जेव्हा हे कॉन्ट्रास्ट एकत्र येतं, तेव्हा नेमकी काय गंमत घडते आणि काय-काय पॉसिबिलिटीज निघू शकतात नात्यांमध्ये किंवा अशा वेळी एकमेकांना कसं समजून घेता येऊ शकतं, याचे वेगवेगळे काय म्हणूया आपण वेगवेगळे
वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या गमती-जमती दाखवायचा प्रयत्न या 2 पात्रांथ्रू केला गेलेला आहे. कारण तिचं पात्र हे पूर्णच अपोझिट आहे माझ्या आणि माझं हे तिच्या पूर्णपणे अपोझिट आहे. तर अशा वेळी काय-काय नात्यात मतभेद होऊ शकतात किंवा समजून घेण्यात किती डिफरन्सेस असू शकतात हे सांगायचा प्रयत्न केलाय. वैभव, तुझं कॅरेक्टर कम्प्लिटली मिस्ट्री आहे. म्हणजे चिरंजीव हे एवढंच मला माहिती आहे तुझ्याविषयी. हो, हो. हा तू चिरंजीवचं कॅरेक्टर बरोबर. आहे आणि तू आवडतेस सगळ्यांना कारण तू परफेक्ट आहेस. सो आता हा परफेक्ट मॅन करायला तुला किती मजा आली? काय सांगते त्याच्यामध्ये? म्हणजे ऍक्च्युली काय आहे, की चिरंजीव या पात्राबद्दल काय आहे, कसं आहे हे काही सांगू शकत नाहीत. पण जसं की आनंद आणि अपेक्षा किंवा आनंद आणि अपेक्षा या 2 नावांकडे रूपकात्मक पद्धतीने विनोदने काहीतरी लिहिलेलं आहे. सिम्बॉलिक आहे सगळ्या गोष्टी. तसं चिरंजीवच्या बाबतीत पण आहे. पण तो जो सस्पेन्स आहे तो नाटकासोबतच बघितला तर तो म्हणजे बघितला किंवा त्याशिवायही तो जास्त मनाला भिडतो. त्यामुळे त्याच्याबद्दल आपण बोलू शकत नाही त्या कॅरेक्टरबद्दल. पण मला ते पात्र साकारताना खूप वेगवेगळ्या पॉसिबिलिटीज होत्या. मला असं वाटतं, की रंगमंचावर अशा पद्धतीचं पात्र मोस्टली नाही केलं गेलेलं. त्यामुळे मला माझं पात्र स्वतःच्या अँगलने विथआऊट एनी सोर्स ऑफ काय म्हणता येईल, की कुठल्याही सोर्स शिवाय स्वतःला शोधावं लागलं. आणि त्यामुळे ते मी माझी पद्धत काय आहे ते पात्र साकारण्याची हे दाखवू शकलो. मला असं वाटलं, की ते नवीन होतं. ओव्हरऑल मला कुठलेही त्याचे एक्झाम्पल्स नाही सापडले किंवा काही गोष्टी. त्यामुळे मी माझ्या पद्धतीने करू शकलो हे मला छान वाटलं. आणि ओके. तेच की बाबा, की परफेक्टली कसं करता येईल ते प्रयत्नच आहे म्हणजे तो. एकूणच तुमचं हां. जे नाटक आहे ते नात्यांवर बोलणार आहे. नाती आणि ह्या काही महत्वाचे विषय यातनं हाताळले गेले आहेत. पण ह्यात सगळ्यात महत्वाचं असतं ते बॉन्डिंग. तुम्ही एकांकिकेपासून काम करताय आणि नंतर त्याचं 2 अंकी एक नाटक होतंय व्यावसायिक. सो ते प्रोसेस तुम्ही कशी एन्जॉय केली? त्यात तुम्ही काय मदत घेतली त्याची? त्याविषयी काय सांगाल? हां. तर म्हणजे जसं मगाशी समृद्धी म्हणाली, की एकांकिकेचीच तालीम आम्ही 5-6 महिने तरी केली आणि त्यानंतर एकांकिकेचा पहिला प्रयोग केला. त्यामुळे तो विषय जो आहे नाटकाचा किंवा त्यातली जी पात्र आहेत, त्यांच्याशी आम्ही खूप टू झालो होतो किंवा आम्हाला ती बऱ्यापैकी कळली होती किंवा आम्ही त्याच्यात मुरलो होतो असं मी म्हणेन. त्यामुळे जेव्हा एकांकिकेतून आम्ही 2 अंकीमध्ये एंटर केलं, म्हणजे 2 अंकीच्या तालमींमध्ये, तर बॉन्डिंग ऑलरेडी होतंच. म्हणजे कोण कसं काम करतंय, कोणाची काम करण्याची पद्धत कशी आहे, हे ऑलरेडी समजलेलं होतं. त्यामुळे 2 अंकीच्या प्रोसेसला फार मजा आली आणि त्यामुळेच कदाचित आम्ही एवढ्या कमी वेळात म्हणजे 1.5 महिन्याच्या स्पॅनमध्येच आम्ही 2 अंकी नाटक प्रेक्षकांसमोर आणू शकलो. कारण ट्युनिंग ऑलरेडी झालेलं होतं. त्यामुळे खूप कमी वेळात आम्ही ते केलं आणि त्या प्रोसेसमध्ये खूप मजा आली. वेगवेगळे कमर्शियल एस्पेक्ट्स कसे असतात याचा अभ्यास करून आम्ही ते बसवण्याचा म्हणजे आमच्या लेखक दिग्दर्शकांनी ते बसवण्याचा प्रयत्न केला, की आपण एकांकिकेत हे करत होतो, पण हे आपलं प्रायोगिक होतं. आता व्यावसायिक म्हणजे जे नॉर्मल ऑडियन्स जो बघायला येणार आहे, जो 2 तास ज्यांना निखळ मनोरंजन हवं असतं, तर त्या हिशोबाने आपण काय-काय याच्यात ॲड करू शकतो किंवा त्यांना कसं हे अजून आवडू शकतं किंवा जे काही कधी-कधी जे फक्त ज्यांना म्हणजे काही नाट्यरसिक असतात, काही नॉर्मल ऑडियन्स असतो. तर दोघांचा बॅलन्स राखून कसं हे नाटक एक क्रिएटिव्हली प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल आणि हे कसं वेगळं उठून दिसेल याकडे आम्ही लक्ष दिलं आणि थ्रूआउट द प्रोसेस म्हणजे आत्ता पण जे प्रयोग चालू आहेत नाटकाचे, तर त्याच्यातही रोज नवीन शिकायला मिळतंय. काही मान्यवर मंडळींकडून बरीच चांगला गाईडन्स मिळतोय. आम्हीही शिकतोय रोज आणि असंच म्हणजे प्रेक्षक जर कमी असतील, तर कधी-कधी रिस्पॉन्स खूप जास्त असतो. प्रेक्षक जास्त असतील तरी रिस्पॉन्स कमी असतो. तर तो जो सगळा व्यावसायिक अंदाज आहे, की नाटकाची गती किती ठेवायची किंवा किती नाटक होल्ड करायचं, किती म्हणजे नाटक रटाळ होणार नाही याकडे लक्ष द्यायचं. तर या छोट्या-छोट्या गोष्टीसुद्धा आम्ही शिकतो आणि आम्ही अजूनही त्या प्रोसेसमध्ये आहोत असं मला वाटतं. ओके. मला आता विचारायचंय मुळात आता हे सगळं तुम्हाला प्रोसेस तुम्ही सांगितली. पण 100व्या प्रयोगाला अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. आताही किंवा मागेही अनेक लोकं आली. तुम्ही अशोक मामांना भेटलात. सचिन सरांनी तुमची भेट घेतली होती. त्यांनी तुमचं नाटक पाहिलं. ह्या सगळ्या मान्यवरांना भेटण्याचा अनुभव कसा होता आणि कसं वाटलं तुम्हाला हे सगळं? त्यांनी काय तुम्हाला सांगितलं? काय चांगल्या गोष्टी सांगितल्या? काय
म्हणा गाईडन्स दिला? मला यावर बोलायला आवडेल की म्हणजे सचिन सर, सुप्रिया मॅम आणि अशोक सर, अजून निवेदिता मॅम, आदेश बांदेकर सर आणि अजून बरेच लोक तिथे होते. म्हणजे त्यांच्यासोबत नंदू माधव पण होते तिथे. तर ह्या सगळ्या लोकांना आम्ही ऑलरेडी खूप वेळा पाहिलेलं होतं. त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे इमोशन्स आम्हाला दाखवून झाले होते ऑलरेडी. म्हणजे सगळ्यांनाच आपल्याला दाखवून झाले. तर त्यांच्यासमोर परफॉर्म करताना ऑलरेडी एक दडपण होतं. त्यामुळे ते अवघड जाईल का, कसं जाईल हे आम्हाला वाटत होतं. पण मला असं वाटतं की त्या दिवशी प्रयोगाला एक वेगळाच हुरूप पण आला होता आणि त्यांच्यासमोर खूप छान परफॉर्म करू शकलो आम्ही आणि मध्यंतरात येऊन सुद्धा भेटले ते आम्हाला. त्याबद्दल श्रेयस तू सांग. हो, म्हणजे वैभव जसं म्हणाला, जसं की लहानपणीपासून ज्यांचं काम बघत आलो किंवा ज्यांच्यामुळे असं वाटलं की आपणही हे करावं, तर तीच मोठी लोकं समोर पहिल्या रांगेत बसून जेव्हा आपलं काम बघणार आहेत, हे फिलिंग आहे. म्हणजे त्या दिवशी लिटरली भरून आलं होतं आणि एक्साइटमेंट पण होती, तेवढंच दडपण पण होतं. पण त्या दोन्हीच्या मिक्सचरमध्ये खूप आम्ही मनापासून परफॉर्म करू शकलो असं मला वाटतं. आणि इंटरव्हलमध्ये खूप ते भरभरून बोलले आमच्याबद्दल आणि आम्हाला तेव्हा थोडा कॉन्फिडन्स आला, की अरे हां, म्हणजे आपण जे करतोय हे पटतंय. कारण पहिलंच व्यावसायिक नाटक असताना एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर, एवढ्या मोठ्या लोकांसमोर परफॉर्म करणं, एवढ्या प्रेक्षकांसमोर परफॉर्म करणं, ते त्यांचे पैसे, त्यांचे 2 तास एवढे उन्हाचे घरापासून नाट्यगृहापर्यंत आलेले आणि एक खूप मोठी जबाबदारी असते असं मला वाटतं आमच्यावर, की तेवढं आम्ही डिलिव्हर करू शकू का? किंवा तेवढं डिलिव्हर करू शकलो पाहिजे, जेणेकरून 2 तास लोकं एन्जॉय करतील. तर तो प्रयोग फारच विशेष होता आणि इंटरव्हलमध्ये अशोक सरांकडून, सचिन सरांकडून, निवेदिता मॅमकडून, इव्हन सगळ्यांकडूनच ती कामाची पावती मिळाली आणि त्यांनी खरंच मनापासून कौतुक केलं आणि त्यामुळे मग दुसरा अंक करायला अजून हुरूप आला आणि तो प्रयोग ओव्हरऑलच खूप छान झाला आणि कायम लक्षात राहील असा प्रयोग झाला. समृद्धी? मला श्रेयसला जोडून बोलावसं वाटेल, की ॲक्चुअली त्यांचं येणं खूप जास्त एन्करेजिंग होतं. कारण त्यांनी आता ह्या इंडस्ट्रीच्या सगळ्याच बाजू बघून झाल्यात. त्यामुळे आम्हाला वाटतं ते इमोशन्स म्हणा किंवा थॉट आम्हाला जो डिलिव्हर करायचा आहे, तो होतोय की नाही, हे एकदा त्यांच्याकडून आम्हाला ओके मिळालं, की म्हणजे आम्ही बरोबर लाईनवर आहोत किंवा आम्ही बरोबर मार्गावर चालतोय, करेक्ट होतंय सगळं. हे एकदा मिळालं, की मग अजून म्हणजे अजून छान वाटतं पुढचा प्रयोगही करायला आणि ते त्यांचं येणं खूप प्रयोग पुरतं, की या लाईनवर जायचंय, ओके. सगळं नीट होतंय, ओके. एक आपल्यालाही पॉझिटिव्हिटी मिळते अशा लोकांच्या असण्याने. त्यांचा फक्त एक्झिस्टन्स असणे आणि ते तर खूप बोललेत आमच्याबद्दल, की छान करताय किंवा काय अजून इम्प्रूव्हमेंट हवी आहे किंवा काय बरोबर होतंय. ओके. म्हणजे एक मला बोलावसं वाटेल, की म्हणजे समृद्धी म्हणाली तसं, की जवळपास आम्हाला आता प्रायोगिक परीक्षक समोर असण्याची जी भीती असते ना, तीच भीती दरवेळी प्रेक्षकांसमोर असते रोज. खरं तर प्रेक्षक नवीन नव्या पद्धतीने बघत असतो. पण हे सगळे दिग्गज समोर असताना तर नेक्स्ट लेव्हल गेलं होतं ते परीक्षणाची भीती वगैरे त्या सगळ्या गोष्टी. त्यामुळे 100वा प्रयोग प्लस एवढे सगळे मोठे लोक हे खूप छान होतं. ओके. तुमचं ना दोघांचं, श्रेयस आणि वैभव, तुमचं एक रील खूप व्हायरल गेलं, जे त्याच्यावर आपण मगाशी बोललो आणि ते खूप म्हणजे अचानक व्हायरल झालेलं रील होतं. कदाचित ते मला वाटतं तुमच्यासाठी पण सरप्रायझिंग असेल. तो अनुभव कसा होता, की जेव्हा ते रील तुमचं गाण्याचं, शास्त्रीय गाण्याचं, तुमच्या प्रयोगातलं ते रील व्हायरल झालं. लोकांचा प्रतिसाद वगैरे त्यावेळी तो गाईल तर उत्तम होता, पण अचानक सोशल मीडियावरही असा रिस्पॉन्स येणं, त्यानंतरही नाटकाच्या प्रसिद्धीत वाढ होणं, तर तो अनुभव कसा होता तुमच्यासाठी? त्याची गंमत अशी झाली ना, की म्हणजे सुरुवातीला ओरिजिनल नाटकात तो सीन असा काही डिझाइन नव्हता. म्हणजे एक जुगलबंदी रंगते त्याची आणि माझी जनरल. तर याच्यात गाणं टाकावं असा तो एक विनोदला नाटक बसवता एक थॉट येऊन गेला, की बाबा आपण ह्याच्यात असं काहीतरी करू शकतो. तर मग त्यालाही गाणं येत असल्याने आणि सुदैवाने मलाही गाणं येत असल्याने तो सीन जमून आला तिथे आणि आम्ही तर तसं करायचं ठरवलं आणि तो सीन एकांकिकेत पण होता आणि तेव्हा पण त्याला तितकाच रिस्पॉन्स यायचा. आणि जेव्हा 2 अंकीमध्ये आलो तेव्हा थोडंसं त्याच्यात मी थोडंसं वाढवलं. गाण्यांची लेंथ वगैरे थोडी वाढवली आणि लिटरली म्हणजे असं झालंय, की अनेक प्रेक्षक, तो म्हणजे तुम्ही जसं म्हणालात, की ते Instaवर व्हायरल झालंय. तो
सीन बघूनही नाटक बघायला येणारे जवळपास 40% ते 50% प्रेक्षक आम्हाला भेटून गेले, की आम्ही तेवढी तुमची रील बघून हे नाटक बघायला आलो म्हणून. तरी खूपच मोठी गोष्ट वाटते आणि Instagramवर पण आता अजून एक रील व्हायरल झाली होती मध्ये, की त्याचं गाणं मी म्हणतोय आणि माझं गाणं तो म्हणतोय. तर ते सुद्धा म्हणजे प्रेक्षकांनी नोटीस केलं, की अरे म्हणजे हे आज आज उलटं कसं काय झालं? म्हणजे एवढं त्याची हाइप झालेली आहे असं वाटतं, की प्रेक्षकांना आता माहीत झालंय ते, की आणि तेवढं ते मनापासून त्यांनी एक्सेप्ट केलंय आणि त्या नाटकातल्या सीनला पण खूप छान प्रतिसाद म्हणजे प्रेक्षक लिटरली उसळतात आणि आम्हाला खूप मजा येते. वन्स मोर वगैरे येतात अनेक वेळेला. तर तो सीन करायला एक वेगळीच मजा येते आम्हाला. आता जाता तिघांनाही मला प्रश्न आहे, कारण का आपल्याकडे वेळ फार कमी आहे, की तुमचं आता पुढे काही करायचंय. म्हणजे आता हे नाटक तुमचं उत्तम चाललंय आणि असंच चालत राहो आणि त्याला चांगल्या प्रतिसाद मिळत राहू असाच. पण पुढे तुम्हाला पुढचा तुमचे प्लॅन काय आहेत तिघांचे? आणि आता तुम्हाला अजून काय एक्सपेरिमेंट करायचे नवीन-नवीन रोल्समध्ये? पुढचे प्लॅन्स ॲज सच की अजून एक 1-2 वर्ष तरी थिएटर करायचा विचार आहे. पण सगळंच एक्सप्लोर करायचं आहे ऑब्व्हियसली. असा कुठलाच प्लॅटफॉर्म म्हणजे ओ-टी-टी म्हणा, सीरियल्स म्हणा, सिनेमे म्हणा, शॉर्ट फिल्म्स म्हणा, काहीच सोडायचं नाहीये. सगळंच एक्सपिरियन्स करायचंय आणि जशा अपॉर्च्युनिटीज येतील ऑब्व्हियसली तसं आम्ही सगळेच काम करू. त्यात काही हरकत नाही आम्हाला आणि पण सध्या एक 2-3 वर्ष तरी थिएटर. ओके. श्रेयस आणि वैभव? नाटकांनी खूप दिलंय आजपर्यंत. त्यामुळे प्रायोरिटी ही नेहमीच नाटक राहील. पण 100% इतर सगळ्या फॉर्मॅट्समध्ये काम करायला 100% आवडेल आणि उत्सुकही आहे मी. पण सध्या आता काय झालंय, की या नाटकात म्हणजे हे नाटक एवढं सक्सेसफुली रन होतंय फॉर्च्युनेटली. तर अजून तरी म्हणजे आत्ता लाईन्ड अप असं काही नाहीये. पण लवकरच सगळे फॉर्मॅट्स एक्सप्लोर करायला नक्की आवडेल मला. मला पण हेच म्हणणं आहे माझं खरं तर, की हे नाटक चालू असेपर्यंत आता जेवढ्या जोरात हे नाटक चालू आहे तेवढ्यामध्ये काही करता येणं शक्य नाही किंवा करूही नाही असं वाटतं. कारण की त्या दोन्हीला व्यवस्थित आपल्याला काम करता आलं पाहिजे. दोन्हीवर सेपरेटली व्यवस्थित. तरच ते करता येऊ शकतं. पण खरंच आत्ता खूप मला असं वाटतं, की व्यावसायिक, मेनस्ट्रीम या सगळ्या गोष्टी बघणं आणि शिकणं हे जास्त चालू आहे. त्यामुळे काम चांगलं करत राहता येईल अशा पद्धतीने शिकत राहता येईल अशा पद्धतीने काम करणं जास्त प्रायोरिटीवर आहे. आणि मग त्यामध्ये जे काही येईल जर एखादी काही चांगली गोष्ट आली तर आम्ही नक्कीच त्याच्याकडे बघू. पण सध्या तरी काही 1-2 वर्ष जसं समृद्धी म्हणाली 2-3 वर्ष तरी नाटकाकडे व्यवस्थित फोकस करणं गरजेचं आहे, असं वाटतं आम्हाला. ओके. थँक सो मच तुम्ही वेळात वेळ काढून इंटरव्ह्यू दिला आणि तुमच्या पुढच्या प्रयोगांना माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि हे नाटक असंच चालत राहो ह्याही दिली. थँक सो मच. थँक यू सो मच. थँक थँक यू. मला फक्त एक ॲड करायचं आहे. म्हणजे ज्यांच्यामुळे आज आम्ही एवढ्या आत्मविश्वासाने प्रेक्षकांसमोर उभे होत असे नाटकाचे सादरकर्ते चंद्रकांत कुलकर्णी सर त्यांचे खूप मनापासून आभार आणि त्यांच्या बरोबरीने जिगीषा क्रिएशन्सचे असलेले सगळे मेंबर्स म्हणजे प्रशांत दळवी सर, श्रीपाद पद्माकर सर, दिलीप जाधव सर. सो यांचा पाठिंबा आहे म्हणून कदाचित आम्ही एवढं व्यवस्थित स्वतःला प्रेझेंट करू शकतोय किंवा हा विषय बरोबर. सगळ्यांसमोर आणू शकतोय. त्यामुळे त्यांचा खरंच खूप मोठा वाटा आहे. नाहीतर ही अजून तरी स्वप्नच राहिली असती आमची, की आम्ही कधी व्यावसायिक रंगभूमीवर जाऊ आणि असं कधी काही करू. म्हणजे आम्ही लिटरली आता एक स्वप्नातलं आयुष्य असतं तसं जगतोय तिघं पण किंवा आमचा बरोबर. लेखक, दिग्दर्शक पण. सो सरांचे खूप मनापासून आभार. त्यांच्यामुळे आज आम्ही इथपर्यंत येऊ शकलो. हां, मग मला त्या ह्याच्यातनं फक्त एकच सांगावसं वाटतं, श्रेयसचं म्हणणं इतकं बरोबर आहे कारण की ज्या लोकांनी निवडलंय हे नाटक त्यांना ऑथेंटिसिटी खूप जास्त महत्त्वाची आहे हे आम्हाला ओव्हर द पिरियड कळालं. तर तो प्रयत्न आम्हाला करता आला आणि त्यामुळे ते तेवढं छान ऑथेंटिक राहिली सगळी प्रोसेस हे त्यामुळे त्यांनी ते निवडलं आणि त्यांना ते आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, की आम्हाला कळलं की हे छान आहे. अशा पद्धतीने काम करणं योग्य आहे, हे आम्हाला जाणवलं. येस. कमी वेळा म्हणजे असं नाही फार कमी वेळा नाही, पण बऱ्याच असं झालंय की एकांकिकेचं रूपांतर नंतर नाटकात झालंय. त्याच्यामुळे हा एक वेगळा प्रयत्न एक प्रेक्षक म्हणून आम्हालाही सुखद आहे तसं बघायला गेलं तर. सो मला वाटतं की हो, हो, ॲज अ हो. प्रेक्षक म्हणून आमच्यासाठी पण हे खूप
छान संधी आहे एक वेगळं नाटक, वेगळा विचार एक्सप्लोर करण्याची. तो खरंच तुम्हाला हम्म. यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि आम्ही लवकरच Yes. जास्तीत जास्त लोक प्रेक्षक हे नाटक पाहतील त्याची मला खात्री आहे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू. थँक्यू थँक्यू सो मच. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या isakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.